नमस्कार. परीस फाउंडेशनच्या या विशेष सादरीकरणात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे सौंदर्यामागचं एक मोठं मानसिक जाळं आणि त्यातून स्वतःला वाचवायचं कसं. तुम्ही कधी सोशल मीडियावर किंवा डेटिंग ॲपवर स्क्रोल करताय आणि एकदम कोणीतरी खूप सुंदर दिसलं आणि मनात विचार आलाय का की सुंदर चेहरा म्हणजे खरंच चांगला माणूस असतो का? आज ना आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. बघूया हे सौंदर्याचं मानसिक जाळं नेमकं आहे तरी काय. चला एक इमॅजिन करूया की तुम्ही सोशल मीडियावर किंवा एखाद्या मॅट्रिमोनी साईटवर स्क्रोल करताय आणि अचानक तुमच्यासमोर एक प्रचंड आकर्षक सुंदर चेहरा येतो. काय होतं मग? आपल्या मनात पहिला विचार काय येतो? अगदी बरोबर पकडलत. तो फोटो बघितल्या बघितल्या मनात येतं, वाव काय दिसतात. आणि लगेच आपण ठरवून टाकतो की ही व्यक्ती तर नक्कीच खूप चांगली असणार, हुशार असणार, समजूतदार असणार. म्हणजे बघा, आपण त्या व्यक्तीला भेटलेलो नाही, बोललेलो नाही, काही नाही, तरी फक्त एका फोटोवरून आपण तिच्या कॅरेक्टरचं सर्टिफिकेट देऊन मोकळे होतो. पण जरा थांबा, मानसशास्त्र आपल्याला सावध करतंय. ते म्हणतं की सौंदर्याकडे बघून असे झटपट निर्णय घेणं म्हणजे एका मानसिक सापळ्यात अडकण्यासारखंच आहे. कारण हे लक्षात ठेवा, चकचकीत रॅपरमध्ये गुंडाळलेलं प्रत्येक चॉकलेट गोडच असेल असं काही नाही, नाही का? हो, आणि या मानसिक सापळ्याला मानसशास्त्रात एक खास नाव आहे. चला जरा खोलवर जाऊन समजून घेऊया. याला म्हणतात हॅलो इफेक्ट. तर हा हॅलो इफेक्ट म्हणजे नेमकं काय? हा एक प्रकारचा कॉग्निटिव्ह बायस आहे, म्हणजे बोधात्मक पूर्वग्रह. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची एक गोष्ट आवडते, समजा तिचं दिसणं, तेव्हा आपण आपोआपच असं गृहीत धरतो की ती व्यक्ती इतर बाबतीतही चांगलीच असणार, म्हणजे प्रामाणिक, दयाळू, विश्वास ठेवण्यासारखी सगळंच. आता प्रश्न येतो की असं होतं का? याचं कारण आहे आपला मेंदू, जो खरं तर थोडा आळशी आहे. त्याला शॉर्टकट आवडतात. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती आकर्षक दिसते ना, तेव्हा आपला मेंदू नकळत तिच्याभोवती एक दिव्य प्रभावळ म्हणजे एक हॅलो तयार करतो. आणि आपल्याला वाटायला लागतं, अरे वा, ही व्यक्ती इतकी सुंदर दिसतीये, म्हणजे ती नक्कीच निर्दोष, दयाळू आणि हुशार असणारच. आपला मेंदू सौंदर्यालाच चांगुलपणा समजण्याची मोठी चूक करतो. आणि ऐका, ही काही निव्वळ कल्पना नाहीये बरं का. यावर जगभरात खूप मोठं संशोधन झालंय आणि या संशोधनातून हेच सिद्ध झालंय की हा हॅलो इफेक्ट अस्तित्वात आहे आणि तो आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतो. याची सुरुवात तशी खूप जुनी आहे. 1920 मध्ये एडवर्ड थॉर्नडाईक नावाच्या एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ही संकल्पना पहिल्यांदा मांडली. आणि तेव्हापासून झालेल्या अभ्यासातून तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ, शाळेमध्ये शिक्षक सुंदर दिसणाऱ्या विद्यार्थ्यांना नकळतपणे जास्त हुशार समजतात. कामाच्या ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये आकर्षक उमेदवारांना नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. आणि सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे कोर्टात सुद्धा सुंदर दिसणाऱ्या गुन्हेगारांना कमी शिक्षा मिळू शकते, कारण ज्युरींना कुठेतरी वाटतं की नाही यार, ही व्यक्ती असं गुन्हा करूच शकत नाही. म्हणजे विचार करा, हा पूर्वग्रह आपल्या आयुष्याच्या प्रत्येक भागात किती खोलवर परिणाम करतो. आणि हे फक्त काही परदेशात घडतं असं नाहीये. आपल्या भारतीय समाजात तर हॅलो इफेक्टचं एक वेगळंच रूप दिसतं, जे थेट रंगभेदाशी जोडलेले आहे. आपल्याकडे तर पिढ्यानपिढ्या हेच बिंबवलं गेलंय ना की गोरा रंग म्हणजे चांगला आणि सावळा रंग म्हणजे जरा संशयास्पद. आपल्या सिनेमांमध्येच बघा ना, विलन नेहमी सावळा किंवा गडद रंगाचा असतो आणि हिरो हिरोईन एकदम गोरेपाण असतात. हे नकळतपणे आपल्या मनावर परिणाम करत असतं. आणि याचा सगळ्यात वाईट आणि दुःखद परिणाम कुठे दिसतो माहितीये? आपल्या अरेंज्ड मॅरेज मार्केटमध्ये. निम्हॅन्सारख्या मोठ्या संस्थेतील समुपदेशक सांगतात की भारतात होणाऱ्या अनेक घटस्फोटांमागे हेच एक मोठं कारण आहे. लोक फक्त बाह्यरूप बघून, दिसणं बघून लग्न करतात आणि लग्नानंतर कळतं की दोघांचे स्वभाव तर पूर्णपणे वेगळे आहेत, काहीच जुळत नाहीये. ओके, तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सापळ्यातून बाहेर पडायचं कसं? कारण हे जाणून घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्यातून मार्ग काढणंही गरजेचं आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की या मानसिक चुकीपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. चला ते बघूया. बरोबर, तर यातून बाहेर पडण्यासाठी आपण 3 सोप्या पायऱ्या बघणार आहोत. पहिली आहे वेट अँड वॉचचा नियम. दुसरी कौशल्य आणि दिसणं यांना वेगळं करायला शिकणं. आणि तिसरी, जी कदाचित सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःला जाणीवपूर्वक काही प्रश्न विचारणं. ठीक आहे, तर पहिली पायरी वेट अँड वॉच नावाप्रमाणेच सोपी आहे. याचा अर्थ कोणाबद्दलही मत बनवण्याची घाई करू नका, विशेष करून जर ती व्यक्ती दिसायला खूप आकर्षक असेल. स्वतःच्या मनाला सतत आठवण करून द्या की अरे, मी फक्त बाहेरचं रूप बघतोय, मला आतला खरा स्वभाव अजून माहीत नाहीये. थोडक्यात धीर धरा, वेळ द्या. आता दुसरी पायरी,
ही खास करून आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. आपल्या सहकार्यांचं किंवा आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांचं मूल्यमापन त्यांच्या कामावर, त्यांच्या कामगिरीवर करा. त्यांच्या दिसण्यावर अजिबात नाही. कारण कोणीतरी स्मार्ट दिसतंय म्हणजे ती व्यक्ती कामही तितकंच चांगलं करेल हे गृहीत धरणं चुकीचं आहे. कौशल्य आणि दिसणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. आणि आता तिसरी आणि शेवटची पायरी. ही एक खूप पॉवरफुल मानसिक युक्ती आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या सौंदर्याने किंवा बोलण्याने खूपच इम्प्रेस व्हाल, तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. जर ही व्यक्ती दिसायला अगदी सामान्य असती, तरी मला तिचं बोलणं किंवा वागणं इतकंच भारी वाटलं असतं का? विश्वास ठेवा, हा एक साधा प्रश्न तुम्हाला त्या हॅलो इफेक्टच्या प्रभावातून बाहेर काढेल आणि वास्तवाच्या जवळ आणेल. तर आत्तापर्यंतच्या या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? चला या सगळ्याचा सार एका शेवटच्या विचारात मांडूया. हे नेहमी लक्षात ठेवा, सुंदर दिसणं ही निसर्गाची देणगी असू शकते, पण एक चांगला माणूस असणं हे स्वतः कमावलेलं कर्तृत्व आहे. म्हणूनच म्हणतात ना, पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून त्याच्या आत काय आहे याचा अंदाज लावू नका, कारण कधीकधी सगळ्यात मौल्यवान खजिना अगदी साध्या बॉक्समध्येच सापडतो. आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. खरं तर माझ्या एका मित्रासोबतच असं घडलं होतं. तो एका व्यक्तीच्या दिसण्यावर इतका भाळला की त्याने तिच्या स्वभावातले धोक्याचे इशारे पूर्णपणे दुर्लक्षित केले आणि नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का? कोणाच्या फक्त दिसण्याला भुलून मैत्री केली किंवा प्रेमात पडलात आणि नंतर पश्चाताप झाला? तुमचा अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा, आम्हाला वाचायला आवडेल. तर हा होता मनाचे खेळ या आपल्या मालिकेतील एक महत्त्वाचा भाग. आज आपण हेच शिकलो की खरं सौंदर्य हे बाह्य रूपात नाही, तर माणसाच्या गुणांमध्ये दडलेलं असतं. या विषयावर किंवा इतर कोणत्याही मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर तुम्हाला अधिक माहिती किंवा मार्गदर्शन हवं असेल तर आपण मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. आमचं हे विश्लेषण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.